जोवर मला माझे राहिलेले पैसे मिळत नाहीत तोवर हे स्केच तुम्हाला मिळणार नाही। अरे हो पण तुमचे पैसे मिळतील ना तुम्हाला। मी राजन तुम्हाला तुमचे सगळे पैसे देतील, ते काही बुडवणारातले नाहीयेत। हे बघा तुम्ही काम करा, तुम्ही ते स्केच आमच्याकडे द्या, म्हणजे आम्ही घेऊन जातो आणि तुम्हाला तुमचे पैसे मिळतील। नाही पैसे मिळतील पण माझी पॉलिसीच आहे, जोवर मला माझे पूर्ण पैसे मिळत नाहीत तोवर मी माझी डील पूर्ण करत नाही। मग समोरचा माणूस कितीही विश्वासातला असू दे। येते लक्षात? हो कळलं, सॉरी। म्हणजे खरं तर काय झालंय की तेवढे पैसे आम्ही घेऊन आलेलो नाही आहोत, अशी अडचण झालेली, तर आम्ही पैसे तुम्हाला त्वरित पाठवून देतो। आत्ता द्या स्केच। मग जा आणि घेऊन या, मला माझे पैसे द्या आणि हे स्केच घेऊन जा, इतकं सोपं आहे ते। काय आगाऊपण आहे हा। मगासपासून आम्ही तुम्हाला आदरार्थी संबोधतोय, अहो जाओ असं करतोय आणि तुम्ही आमच्याशी असे वागताय। कोण वाटलो आम्ही तुम्हाला? कोणी ऐरे गेरे वाटलो का? मोठे बिझनेसमॅन आहोत आम्ही। हे बघा तुम्ही आता जर ते स्केच माझ्याकडे दिलत ना तर थोडे जास्त पैसे देऊ आम्ही तुम्हाला बक्षीस म्हणून, द्या। काही गरज नाहीये तुमच्या बक्षिसाची, जेवढे माझे पैसे ठरले तेवढे द्या। मला माझे पैसे मिळाले की मी स्वतःहून हे स्केच तुमच्या ताब्यात देईन। रागिणी जर राजनला फोन लाव बरं। हाँ काय फोन उचलत नाही। लागतोय का? हे बघा थांबा थांबा लाव। अगं तो फोनच उचलत नाहीये, कदाचित मीटिंग मध्ये असेल म्हणून उचलत नसेल। ऐका ना, कसं आहे तुमच्याकडे खूप फावला वेळ आहे पण माझ्याकडे नाही। मला माझी बरीच कामं उरकायची आणि तुम्ही दोघी मला डिस्टर्ब करताय, त्यामुळे आता निघा। हो चला खूप छान काम केलं सानिका, अशीच चांगली कामं करत राहा। थँक्यू थँक्यू थँक्यू। आज मला खरंच खूप आनंद होतोय आणि अभिमानही वाटतोय की या उपक्रमामध्ये आमच्या अनिकाने सगळ्यात जास्त मदत केली आहे। खरंच तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। दुसऱ्याला मदत करण्याचं पुण्यकर्म तिच्या हातून घडलं याचं मला अतिशय समाधान वाटतं। मला तिला आता या प्रसंगी हेच सांगायचंय की इथून पुढे आयुष्यात अशीच वागत राहा, गरजू लोकांना सढळ हाताने मदत करून त्यांचे आशीर्वाद घेत राहा। तुम्हाला सगळ्यांना श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर यांची देणाऱ्यांनी देत जावे ही कविता माहितीच असेल। त्यातल्या शेवटच्या 2 ओळी अशा आहेत, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। तू ही गोष्ट लक्षात ठेवा निका। काय आजी, मी माझे हात का देऊ? मी वाटेल तशी मदत करेन ना, मी खूप हेल्प करेन, पण नको माझे हँड्स नको द्यायला लावू। जर मी माझे हँड्स देऊन टाकले तर मी जेवेन कशी? अनिका हिच्या मेंदूत काय पाणी झालंय का काय? ए वायू गाइस लाफिंग, मी काय इथे जोक मारलाय का? हा अनिका, अगं त्याचा अर्थ असा नाही की आपण आपला हात द्यायचं, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे। म्हणजे जसा देणारा देत असतोय तसा एक दिवस घेणाऱ्यानं बी देणारं बनावं, असं सांगायचा प्रयत्न केलाय करंदीकरांनी। आता कळलं ना अनिका? बरं, आज आपण इथे अनिकाचा तर सत्कार केलाच, पण आणखीन एका मुलीचा आपण इथे सत्कार करणार आहोत, ज्या मुलीला ही अभिनव कल्पना सुचली आणि तिने ती प्रत्यक्षात आणली। आणि ती मुलगी कोण आहे? तर आपली सगळ्यांची लाडकी कमळी। गुलाबचा फाडीचा गुलमोहर ये हिचा मॅडम। तळहाताच्या रेषांवरती शाबास। तळहाताच्या रेषांवर
वरती ताबा हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोली बागली थँक्यू मॅडम. हॅलो, राजन तुझं काय चाललंय? तू फोन का नव्हता उचलत? कधीची फोन करते मी तुला. तू कोणाशी काय बोलतेस याचं जरा भान ठेव. मी ड्राईव्ह करत होतो. आय एम सो सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. ठीक आहे, समजलं मला. फोन कशासाठी केला होतास ते सांग. अरे मी त्या स्केचवाल्याकडे गेली होती. तो उरलेले पैसे मागत होता आणि जोपर्यंत आपण त्यांना पैसे देत नाही तोपर्यंत तो स्केच देणार नाही असं म्हणतोय. म्हणून तुला इतके फोन करत होती पण तू काय उचललासच नाही. शेवटी मी घरी आले. ते पैसे ठेवलेत मी कपाटात त्याला देण्यासाठी. तुला सांगायला जरा विसरलो, सॉरी. कपाटात? अरे नाहीये तिथे. अगं कपाटाच्या त्या कप्प्यात ठेवल्यात ना, फाईलच्या इथे. सॉरी सॉरी, बघते. सापडले पैसे. हे बघ, आईला सांगायला पाहिजे. आई 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 आई, लवकर ये. काय ग, काय झालं मुले? पुढे हाका का मारतेस? काय झालं? पैसे? काय एवढे पैसे? राजनच्या कपाटातून घेतले? आमच्या यांनीच मला घ्यायला सांगितले. कसं काय? सांगते. राजनने स्केच आर्टिस्टचे पैसे आधीच काढून ठेवले होते. पण घाई तो मला सांगायला विसरला ना. हे बघ, मुद्दा काय, आता आपल्याकडे पैसे आहेत. आपण जाऊया आणि स्केच घेऊन येऊया. वा वा. आता खरी माझी मुलगी शोभतेस तू. सांगितलेलं काम एकदम परफेक्ट केलेले. बरं, मग आता वेळ कशाला घालवायचा? जाऊया ना त्या स्केचवाल्याकडे. तुझ्याकडे फोन नंबर आहे ना? आधी फोन करून विचार त्याला. वेळ नको घालवायला. कमळीनी हा उपक्रम राबवला आणि तिचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते आपल्याला दाखवून दिलं. गरीब गरजू लोकांच्या अडीअडचणीची तिला चांगलीच जाणीव आहे. आपण त्यांना मदत करणं, तसंच इतरांना, गरजू लोकांना मदत करायला प्रेरणा देणं, अशा अभिनव कल्पना सत्यात उतरवणं ही काही सोपी गोष्ट नसते. पण ते काम तिने करून दाखवलंय आणि हेच तर लीडरचं काम असतं. आपल्या कमळीमध्ये खरंच नेतृत्व गुण आहेत. आपल्या कॉलेजला अशी सामाजिक बांधिलकी मानणारी आणि विविध उत्तम उपक्रम राबवणारी मुलगी, विद्यार्थिनी ही GS म्हणून लाभली आहे. खरंच आपलं भाग्य आहे.